हक्क सोडपत्र केल्यानंतर जर एखादा भाऊ त्याच्या बहिणीला सांभाळण्यास अनुकूल नसेल, तिची काळजी घेत नसेल आणि ती बहीण केवळ तिच्या भावावर आणि वडिलांवर अवलंबून असेल, तर अशा वेळेस तिनं जी हिंदू एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीमध्ये सोडलेला हक्क तिला तो हक्क परत देता येतो. यासाठी आपल्याला आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा 2007च्या कलम 23 नुसार बहिणीने केलेले हक्क सोडपत्र, आई वडिलांनी केलेले हक्क सोडपत्र जर रद्द करायचं असेल तर या कायद्याच्या कलम 23 नुसार आपल्याला ते हक्क सोडपत्र रद्द करून मिळवता येऊ शकतं आणि प्रॉपर्टी मधले आपले जे हिस्से आपण सोडून दिलेले आहेत ते हिस्से आपल्याला परत घेता येऊ शकतात. आजचा आपल्या व्हिडिओचा विषय अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे आपली जी हिंदू एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीमध्ये बऱ्याच वेळा आई वडील आणि बहिणी त्यांचं हक्क सोडपत्र करत असतात आणि हक्क सोडपत्र केल्यानंतर ज्या भावाच्या हक्कामध्ये हक्क सोडपत्र करून दिलेलं आहे तो भाऊ त्याच्या आईला सांभाळत नाही, वडिलांना सांभाळत नाही किंवा बहिणीला सांभाळत नाही. तर असं हक्क सोडपत्र रद्द करता येतं का? तर मित्रांनो, नक्कीच असं हक्क सोडपत्र रद्द करता येतं. त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेले काही महत्वाचे कायदे आहेत, त्या कायद्यांचा आधार घेऊन आपण ते हक्क सोडपत्र रद्द करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घ्यावा लागतो. तर मित्रांनो, असे कुठले कायदे आहेत त्या कायद्याच्या आधारे एखाद्या बहिणीने हक्क सोडपत्र केलेलं असेल, आई वडिलांनी हक्क सोडपत्र केलेलं असेल आणि त्यांचा भाऊ किंवा मुलगा त्या बहिणीला किंवा त्या आई वडिलांना व्यवस्थितपणे सांभाळत नसेल तर त्यावेळेस ते हक्क सोडपत्र रद्द करता येतो. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट तानाजी वाघमारे. आपण बघता लिगल इन्फो MH25 चॅनल. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण जाऊया आपल्या मुख्य विषयाकडे. मित्रांनो, हिंदू एकत्र कुटुंबाच्या प्रॉपर्टीमध्ये आई वडील, भाऊ बहीण यांचे समान हिस्से आहेत आणि प्रत्येकाला त्या प्रॉपर्टीमध्ये त्या प्रॉपर्टीचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे. तर ती प्रॉपर्टी वडिलार्जित असायला हवी. वडिलार्जित प्रॉपर्टी जर असेल तर त्या प्रॉपर्टीमध्ये सर्वांचे हिस्से अंतर्भूत असतात आणि जोपर्यंत या प्रॉपर्टीमधील हक्क सोडला जात नाही, म्हणजे त्या बहिणीने सोडलेला असो, आई वडिलांनी सोडलेला असो, तोपर्यंत त्यांचे हक्क त्या प्रॉपर्टीमध्ये असतात. जेवढा हक्क भावाला असतो तेवढाच हक्क बहिणीला पण असतो. म्हणजे या प्रॉपर्टीमध्ये सगळ्यांना समान हिस्से असतात, समान हक्क असतात. त्यामुळे ते एकत्र कुटुंब त्या प्रॉपर्टीचा समान उपभोग घेऊ शकतात. परंतु मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की जी हिंदू एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीमधील हक्क ज्यावेळेस एखादी बहीण लग्न करून जाते त्यावेळेस तिचा जो हिस्सा आहे, ज्यावेळेस वाटणीपत्र होतं त्या वाटणीपत्रा आधारे ते तिचा त्या प्रॉपर्टीमधील हक्क सोडून देते. आई वडील जर वयस्कर असतील ते पण त्या प्रॉपर्टीमधील त्यांचा हक्क सोडून देतात, म्हणजे रिलिंक्विश करतात आणि त्यानंतर त्यांचा त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क राहत नाही. त्यामुळे मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आई वडील, भाऊ बहीण यांनी हक्क सोडल्यानंतर जी मुलं असतात किंवा जे भाऊ असतात ते त्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात, बहिणींकडे दुर्लक्ष करतात, त्यांचा सांभाळ करत नाहीत किंवा त्यांचा जो मेंटेनन्स आहे, म्हणजे त्यांची राहण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था, दवाखाना, किंवा बहिणी जर असतील तर ते बहिणी माहेरला आल्यानंतर त्यांचं जे पाहुणचार करायला पाहिजे तो पाहुणचार करत नाहीत, बहिणींना टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मित्रांनो, असा एक कायदा आहे की त्या कायद्याच्या आधारे आपल्याला एखाद्या ज्या बहिणी असतील त्या बहिणींना त्यांचा जो सोडून दिलेला हक्क आहे तो हक्क पुन्हा मिळवता येतो. त्यासाठी काही महत्वाचे कायदे आहेत. कुठल्या प्रकारे त्यांनी हक्क सोडपत्र केलेलं आहे हे पण महत्वाचं आहे. जे हक्क सोडपत्र केलेलं आहे त्यामध्ये पुन्हा जर हक्क मिळवायचा असेल तर त्या बहिणींना सिद्ध करावं लागेल. हक्क सोडपत्र करत असताना भावानी त्यांना फसवून हक्क सोडपत्र करून घेतलेलं आहे हे बहिणींना सिद्ध करावं लागेल, हे त्या आईवडिलांना सिद्ध करावं लागेल. त्यानंतरच त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांचं जे हक्क सोडपत्र झालेलं असतं ते हक्क सोडपत्र पुन्हा मिळवता येतं किंवा त्यांचा हक्क त्या प्रॉपर्टीमध्ये पुन्हा मिळवता येतो. मित्रांनो, याबाबत नाशिक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली की त्यामध्ये एक बहीण होती, ती भावांकडेच राहत होती, तिचं लग्न झालेलं नव्हतं किंवा ती पूर्णपणे भावावर अवलंबून होती आणि तिला तिचं जे चरितार्थ भागवण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. केवळ त्या जमिनीमध्ये असणारा तिचा हिस्सा आणि भाऊ, आई आणि वडील हे सांभाळत होते. त्यामुळं ती पूर्णतः त्या कुटुंबावर अवलंबून होती. परंतु काय झालं की बऱ्याच दिवसानंतर त्या प्रॉपर्टीमध्ये त्या भावानं त्या बहिणीचा हक्क सोडपत्र करून घेतलं आणि हक्क सोडपत्र केल्यानंतर हक्क सोडपत्र करत असताना तिला सांगितलं की मी तुझा सांभाळ करेन, तुझी देखभाल करेन, तुला मरेपर्यंत सांभाळील.
परंतु ज्यावेळेस हक्क सोडपत्र झालं, सातबाऱ्यावर ज्यावेळेस नावं आली, त्यावेळेस त्या भावानं बहिणीला सांभाळण्यास नकार दिला. तू तुझं बघ, मला तुझ्याशी काही देणं घेणं नाही. तू तुझ्या पद्धतीने राहा, तू तुझ्या पद्धतीने कामधंदा करून राहा, तू तुझं सांभाळ, तुझी देखभाल तू स्वतः कर, मी तुला सांभाळणार नाही. तू या प्रॉपर्टीमधला हक्क सोडलेला आहे, त्यामुळे तुला या प्रॉपर्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. अशा प्रकारची भांडणं त्या भावानं बहिणीबरोबर केली आणि त्या बहिणीला घरातून हाकलून दिलं. त्या बहिणीबरोबर परक्यासारखा व्यवहार केला. तिला कुठल्याही प्रकारचं प्रॉपर्टीमध्ये सांभाळ करण्यास, तिला मदत करण्यास किंवा तिची जी खाण्यापिण्याचा खर्च आहे तो देण्यास त्या भावानं नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी त्या बहिणीनं उपविभागीय अधिकारी नाशिक यांच्याकडे एक अपील दाखल केलं आणि त्यामध्ये त्या अपिलामध्ये सांगितलं की माझी जी वडिलांची प्रॉपर्टी आहे, त्या वडिलांची प्रॉपर्टीमध्ये माझा हिस्सा होता, परंतु माझ्या भावानं त्या प्रॉपर्टीमधील माझा हिस्सा हक्क सोडपत्र करून घेतलं आणि हक्क सोडपत्र करून घेतल्यापासून तो मला सांभाळत नाही, माझी देखभाल करत नाही. मला भावाशिवाय किंवा ह्या प्रॉपर्टीशिवाय दुसरं कुठलंही जगण्याचं साधन नाही. त्यामुळं मला माझा त्या प्रॉपर्टीमधील हिस्सा मिळावा. याच्यासाठी त्या बहिणीनं आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा 2007 नुसार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तो अर्ज दाखल केला. त्यानंतर त्या भावाला उपविभागीय अधिकारी यांनी नोटीस पाठवली. नोटीस पाठवल्यानंतर तो भाऊ हजर झाला, दोन्ही पार्ट्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर उपविभागीय अधिकारी नाशिक यांनी अर्ज त्याचा निकाल दिला. निकालात त्या बहिणीला 10,000 रुपये मेंटेनन्स किंवा पोटगी देण्याचा आदेश त्या भावाला दिला. तो आदेश दिल्यानंतर तो भाऊ त्या बहिणीला 10,000 रुपये पोटगी देईल किंवा तिचा सांभाळ करेल, अशा प्रकारच्या डायरेक्शन उपविभागीय अधिकारी यांनी दिल्या. परंतु अशा डायरेक्शन दिल्यानंतरही त्या भावानं बहिणीला कुठल्याही प्रकारचा तिचा सांभाळ केला नाही, तिची देखभाल केली नाही किंवा तिचा जो त्या प्रॉपर्टीमधील हक्क आहे तो हक्क वाचवण्यासाठी किंवा तो हक्क तिला पोटगी दिली नाही किंवा तिचा 10,000 रुपये महिन्याचा जो उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश दिला होता तो आदेश पाळला नाही. त्यानंतर त्या बहिणीनं नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केलं आणि अपील केल्यानंतर तो भाऊ उपविभागीय अधिकारी यांनी दिलेली 10,000 रुपये महिन्याचा मेंटेनन्स तोही देत नाही किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये तिनं जो हक्क सोडलेला आहे तो हक्कही देत नाही आणि तिनं जिल्हाधिकाऱ्यांकडे असं अपील केलं की तिनं जे हक्क सोडपत्र केलेलं आहे ते हक्क सोडपत्र रद्द करावं आणि त्या बहिणीचा हक्क सोडपत्र रद्द करावं आणि तिला त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळावा. अशा प्रकारचं अपील त्या बहिणीनं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या भावाला नोटिसा पाठवल्या. नोटीस पाठवल्यानंतर त्यामध्ये तो हजर झाला, दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं. त्याचबरोबर जे हक्क सोडपत्र केलेलं होतं ते हक्क सोडपत्र पाहिलं. त्यामध्ये असं सिद्ध झालं की भावानं जे हक्क सोडपत्र केलेलं आहे ते हक्क सोडपत्र बहिणीला फसवून हक्क सोडपत्र केलेलं आहे. तिला जगण्याचं कुठलंही साधन नाही आणि जगण्याचं साधन नसल्यामुळं तिचा जो चरितार्थ आहे ती चरितार्थ तिचा भागू शकत नाही, कारण ती नवऱ्याकडे राहत नाही, ती भावाकडेच राहते, परंतु भावापासून वेगळी राहते. या सर्व गोष्टींचा विचार करून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा 2007च्या कलम 23 नुसार ते झालेलं जे हक्क सोडपत्र होतं ते हक्क सोडपत्र रद्द केलं. त्या बहिणीला त्या प्रॉपर्टीमध्ये तिचा जो हक्क होता किंवा तिचा जो हिस्सा होता तो हिस्सा तिला मंजूर केला. त्यानुसार त्याच्याबद्दल त्या प्रॉपर्टीच्या सातबाऱ्यावर त्या बहिणीचंही नाव देण्याचा आदेश जे तलाठी असतील त्यांना दिला आणि सातबाऱ्यावर त्या बहिणीच्या नावाची नोंद केली. अशा प्रकारे बहिणीनं जे हक्क सोडपत्र सोडून दिलेलं होतं ते हक्क सोडपत्र या आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण कायद्याच्या कलम 23 नुसार रद्द करण्यात आलं. त्यामुळं बऱ्याच बहिणींनी हक्क सोडपत्र केलेलं असतं. त्यानंतर आपण पाहतो बऱ्याच बहिणींनी हक्क सोडपत्र केलेलं असतं, परंतु हक्क सोडपत्र केल्यानंतर त्यांचा जो भाऊ आहे तो भाऊ त्या बहिणीवर लक्ष देत नाही, त्यांचा पाहुणचार करत नाही किंवा त्यांचा सांभाळ करत नाही. त्याचबरोबर आईवडिलांवरही अशी परिस्थिती येते की एकदा हक्क सोडपत्र केल्यानंतर मुलगा सांभाळत नाही. आपण रोजच्या जीवनामध्ये पाहतो, माझ्याकडे अशी बरीच प्रकरणं झालेली आहेत की त्यामध्ये एकदा हक्क सोडपत्र केल्यानंतर मुलगा आईवडिलांना सांभाळत नाही किंवा त्यांच्या बहिणीची कुठल्याही प्रकारची काळजी घेत नाही. त्यामुळं जर असं हक्क सोडपत्र रद्द होत असेल आणि
भाऊ सांभाळत नसेल तर यासाठी भावांसाठी एक अतिशय महत्त्वाचा असा हा धडा आहे. यामधून घेण्यासारखं बरंच आहे. आपली नाती सांभाळणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आता यामध्ये जे हक्कसोडपत्र रद्द करता येतं, त्यामध्ये कुठली अशी हक्कसोडपत्र आहेत की त्यामध्ये ती रद्द करता येतील? मित्रांनो, रजिस्टर ऑफिसला झालेलं हक्कसोडपत्र असेल किंवा महसूल खात्यामार्फत झालेलं 85 खाली जे हक्कसोडपत्र होतं ते हक्कसोडपत्र झालेलं असेल, नोटरी आधारे झालेलं हक्कसोडपत्र असेल, तर अशा प्रकारचे हक्कसोडपत्र जर झाले असतील आणि त्यामध्ये बहिणीला वाटलं असेल की आपल्याला आपल्या भावानं फसवलेलं आहे, आईवडिलांना वाटत असेल की मुलांना आपल्याला फसवलेलं आहे आणि आपला सांभाळ करत नाही, त्यावेळेस ही वाटणीपत्र रद्द करता येतील. परंतु कोर्टामध्ये झालेले जे वाटणीपत्र आहे ते रद्द करता येणार नाही. कारण कोर्टामध्ये झालेलं जे वाटणीपत्र असतं ते एकदा कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर त्यामध्ये अपील करता येत नाही किंवा त्यामध्ये त्यांची फसवणूक झालेली आहे असंही सिद्ध करता येत नाही. तर मित्रांनो, हक्कसोडपत्र करत असताना ज्या बहिणींना हक्कसोडपत्र करायचंय त्या बहिणींनी हक्कसोडपत्र करत असताना त्यामध्ये जरूर लिहावं की हे हक्कसोडपत्र केल्यानंतर मला 10,000 रुपये महिन्याला देण्यात यावेत किंवा आईवडिलांनी तसं त्या हक्कसोडपत्रामध्ये लिहून घेणं आवश्यक आहे की मंथली एवढे पैसे मला दिले जातील. जरी मुलगा सांभाळत असेल नसेल किंवा भाऊ सांभाळत असेल नसेल तरीही त्या हक्कसोडपत्रामध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी या आपण इन्क्लूड करणं गरजेचं आहे, त्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. तरच अशा प्रकारचे हक्कसोडपत्र जर करत असताना आपल्याला वाटत असेल की अडचणी येणार आहेत तर त्या अडचणी येणार नाहीत. त्यामुळं बऱ्याच बहिणींचे हक्कसोडपत्र झालेले असतात, बऱ्याच आईवडिलांचे हक्कसोडपत्र झालेले असतात आणि त्यांना हक्कसोडपत्र झाल्यानंतर त्यांचा मुलगा सांभाळत नाही, त्यांचा भाऊ सांभाळत नाही. त्यामुळं या कायद्याचा आधार घेऊन तुमचं जर हक्कसोडपत्र झालेलं असेल आणि त्या हक्कसोडपत्रानंतर तुमचा मुलगा, तुमचा भाऊ तुम्हाला सांभाळत नसेल, तुमचं पाहुणचार करत नसेल किंवा तुम्हाला खायला प्यायला देत नसेल, दवाखाना करत नसेल, तर या कायद्याच्या आधारे म्हणजे आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा 2007च्या कलम 23 नुसार तुम्हाला ते हक्कसोडपत्र रद्द करता येतात. तर मित्रांनो, या कायद्याच्या कलम 23 नुसार ज्या महत्वाच्या त्यामध्ये तर या कायद्याचं कलम 23 काय सांगतं की जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपली मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर म्हणजे मुलाच्या नावावर केली असेल, ते त्यांची देखभाल करतील, हस्तांतरित व्यक्तीने ती देखभाल करण्यास नकार दिला किंवा अयशस्वी ठरले तर ती मालमत्ता फसवणुकीने हस्तांतरित झाल्याचे मानून रद्द करता येते. त्याचबरोबर ही जी मालमत्ता आहे म्हणजे वडिलांची प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी परत मिळवण्याचा अधिकार आहे. तर मुलांनी किंवा नातेवाईकांनी मालमत्ता घेतल्यानंतर वृद्धांची काळजी घेतली नाही, ज्येष्ठ नागरिक त्या ट्रिब्युनलकडे म्हणजे डेप्युटी कलेक्टर असतील किंवा कलेक्टर असतील यांच्याकडे अर्ज करून ते हस्तांतरण रद्द करू शकतात. जर हस्तांतरित मालमत्ता देखभाल न करण्याच्या अटीवर दिलेली असेल आणि जर देखभाल न केल्यास ती मालमत्ता पुन्हा वरिष्ठ नागरिकाच्या नावावर केली जाते. हस्तांतरण, फसवणूक आणि गैरवर्तन. हस्तांतरण, फसवणूक, बळजबरी किंवा अनैतिक प्रभावाखाली झाले असल्यास कलम 23 नुसार त्या मुलावर किंवा त्या भावावर दंडात्मक कारवाई पण होऊ शकते. हा कायदा काय करतो तर वृद्ध पालकांना त्यांच्या मुलाकडून किंवा वारसाकडून मालमत्ता परत मिळवण्याचा आणि सुरक्षिततेचे संरक्षण करण्याचा अधिकार देत आहे. त्यामुळं ज्या नागरिकांची फसवणूक झालेली असेल, ज्या बहिणींची फसवणूक झालेली असेल, हक्कसोडपत्र केल्यानंतर त्यांना त्यांचा भाऊ सांभाळत नसेल, मुलगा सांभाळत नसेल, तर या कायद्याचा आधार घेऊन आपण केलेलं जे हक्कसोडपत्र आहे ते हक्कसोडपत्र रद्द करता येतं. परंतु त्याच्यासाठी आपल्याला ते सिद्ध करावं लागेल की आमच्या मुलानं, आमच्या भावानं हक्कसोडपत्र केल्यानंतर काळजी घेतलेली नाही किंवा त्यांना सांभाळलेलं नाही, पाहुणचार केलेला नाही, तरच ते हक्कसोडपत्र रद्द करता येतं. अन्यथा असं हक्कसोडपत्र रद्द होत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ होता हक्कसोडपत्र रद्द करण्याबाबतचा. या व्हिडिओबद्दल, आता हा व्हिडिओ खास करून महिलांसाठी आहे, आईवडिलांसाठी आहे, त्यामुळे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.